रात्रंदिवस छत्रपतींचं नाव घेता 18 पगड जातींच्या लोकांनी राज्य चालवलं हे तुम्हाला थोडं तरी अभ्यास करा असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली आहे। यावर हाकेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीका केली आहे। ओबीसी आंदोलन सोडवण्यासाठी राज्य सरकारनं पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ अशा ओबीसी नेत्यांना पाठवलं। 12 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री का येत नाहीत यावरूनच मुख्यमंत्री जातीवादी असल्याचं दिसत आहे असा टोलाही हाकेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे। ठरवा ना एकदा सामाजिक मागासलं कोण, कुणाला ओबीसी म्हटलं जातं, कुणाला बीजेएनटी म्हटलं जातं, ठरलंय ना संविधानामध्ये, ठरलंय ना आयोगाच्या त्या पॅरामीटर्स मध्ये। सुप्रीम कोर्टाने 750 पानाचं जजमेंट दिलंय ना, तुम्हाला हे कुठेच फॉलो करता येत नाही। इथं सुप्रीम कोर्ट अलाउ करत नाही, इथं राज्य मागासवर्ग आयोग करत नाही, अलाउ करत नाही, म्हणून तुम्ही कुणबीकरणाचा घाट घालून तुम्ही ओबीसीचा आरक्षण संपवायला निघालेला आहात की अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचे जे घटनात्मक न्याय हक्क अधिकार सांगितलं कुणी तुम्हाला की ओबीसी मधूनच आरक्षण मिळाल्यानंतर तुमचे हे सगळे प्रश्न मिटणार आहेत? कुणी सांगितलं? म्हणून मगाशीच मी एक उल्लेख केला होता की आंदोलनाचं नेतृत्व कोण करतंय, त्याची डेप्थ काय, त्याचा संविधानाबद्दलचा अप्रोच काय, त्याचं नॉलेज काय, मी नेहमी या गोष्टी मांडत आलो तुमच्या समोर। जर 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 त्या चळवळीचं नेतृत्व प्रत्येक आंदोलनाला आपली मागणी आणि भूमिका बदलत असेल तर त्या आंदोलनाला यश कसं भेटेल? साधा सिंपल प्रश्न आहे।